नवऱ्याला बायकोची किंमत पण नाही आणि नवऱ्याला बायकोचं सुख दुःख पहिल्यांदाच असं झालंय. सण सुद्धा आहे मी दुसऱ्याच्या घरी आहे. मी कधी घर सोडलं नाही, सोडलं बी नसतं. नवऱ्यामुळं माझ्यावर ही वेळ आली. सणासुदीचं देवपूजा ही सगळं कुठलाच मी सण सोडला नाही. घरी मी माहेरी सुद्धा कधी गेली नाही माझ्या कुठल्या सणाला. लक्ष्मीपूजनला दिवाळीला गेली तर लक्ष्मीपूजनला घरी आली माघारी. पण ह्यावेळेस आता नवऱ्यानंच वेळ आणली आहे माझ्यावाशी. इथं पण मामा त्यांना नाही बरं का सण करायचा. आमचं मार्क मामा एक्सपायर होऊन 4 महिने झाले, त्यामुळे त्यांना होळीचा सणच करायचा नाही. चालू आहे असं, घरही स्वच्छ करते ती, देवपूजा करते ती, आपलं चालू आहे त्यांचं आपलं घरगुती साधं बाधं. मला असं लयच वेगळं वेगळं वाटायला लागले. असं सणसुद्धा आहे आज, होळी, संध्याकाळी होळी पेटवायची. ही असं गेल्या वर्षीचा सण मला आठवायला लागला. असं लय असं विचित्र वाटायला लागले, वेगवेगळंच. गेल्या वर्षी होळीच्या सणाला रानात होतो आम्ही, तरी तिथं मी होळीचा सण केलता रानात असून. काय करायचं तर, नवऱ्यानं वेळ आणली माझ्यावाशी. ए अनु, कुठं चालली? आ चल इकडे, आजी गेली ती भाजी आणा, ये इकडं. आली आजी तर तिकडून, ये चल, ये इथं बसाय. आ खेळत जा, मातीत खेळू नको बरं का. अनु बी खेळते, अनुला बी काय नाही असं म्हणजे काय वाटत नाही तिला, काय असायचं नसायचं. पण मलाच वाईट वाटतंय. आज सण सुद्धा आहे, वेगळंच वाटतंय. करमनात झालंय. सकाळ उठल्यापासून कसं तरीच वाटतंय, भकास वाटतंय. कामाला आज कोणच नाही. आज सणाचा सण असल्यामुळं सुट्टी घेतली. घरच्या बी रानात मामी काय गेलं नाही, त्या मामा तेवढं गेल्या ते पाणीही सोडाय वाटतं. त्या तिकडच्या बी 2 मामी घरीच आहे. त्या चालू आहे त्यांचं बी देवपूजा, स्वयंपाक. साधा सण करायच नाही, साधा स्वयंपाक तर करायला पाहिजेच की. चालू आहे घरचं साधं बाधं त्यांचं आपलं. नवऱ्यानं माझ्यावर वाईट वेळ आणली, माझं स्वतःचं घर असताना. मुद्दाम केलंय नवऱ्यानं, हटकून केलंय मुद्दाम. नवऱ्याचा हमपणा जाईनाच झालाय. ती म्हणते ती का नाही, गर्वाचं घर शेवटी कधी नाही कधी खाली असतंयच, कधी नाही कधी असतंय खाली. तुम्ही किती बी ह्याच्यात राहावा, घमेंडीत राहावा, गर्वात राहावा, तुम्हाला एक ना एक दिवस कळेल काय असतंय काय नसतंय. लेकरं सुद्धा मला फोन करणं झाले. ती ताईच्या फोनवरनं तर फोन करायला काय झालं लेकराच नाही, पण लेकरं सुद्धा फोन करणं झाले. ते लेकरासने मी कधीच काय कमी केलं नाही, तरी बी लेकरासने आईबद्दल काहीच वाटणं झालंय. आणि नवऱ्याचं जाऊ द्या, नवऱ्या पण लेकरांनी तर आईचं ध्यान काढावं. पण नाही, कशाला लेकरं तर काढते ते आईचं ध्यान. खायला शिल्क चुलकं मिळतंय, हे होतंय, आईचं ध्यान येईन कशाला. आई आठवू देणारच नाही नवरा तर. कसं का असं ना, माझी मी लेकरं सांभाळायचं खंबीर आहे म्हणलाय नवरा. ह्या तर लेकराचं काही बारकं आहे, खेळायला आहे ती लेकरं, इथं खायला आहे, त्यामुळं खेळतंय खातंय, काय टेन्शन नाही. आलं ट्रॅक्टर घेऊन, बघा इथं खेळायला लागले ट्रॅक्टर. माती भरू नको बरं का आणू त्याच्यात. आणू, ए आणू, माती भरू नको त्याच्यात. ट्रॅक्टर टायली लावते, लाकडं घेतली ती. असू दे, खेळा शांतपणे, खेळ जरा. काय आहे? हां, भुंगा आहे, भुंगा. बघा लागते तुझ्या मागं बी.
खेळ इथं मंदिर आहे बघा बिरोबाचं. मामीनं देवपूजा केली, रांगोळ काढली आहे. इथं मंदिर आहे आतमध्ये असं. हां, कुणी काढली? आजी ना. तू बी काढली ना थोडी थोडी, है ना? नाही काढले. तू काय खाऊन आले तोंड चिकाट करून? काय खाल्लं तू? केकच खाल्लं नाही, लाल लाल झाले की तुम्ही. गुडीशेव खाल्ली ना? खाल्ली. खोटं बोलती तू. हा, नाही काय नाही खाल्ली. खाल्ली ना. लबाड बोलाय शिकली ना तू बी. बापासारखं खोटं बोलती का? मम्मी चालत नाही बघ. चालत नाही. तिथं चालतंय. त्याला मोरचं चाकच नाही ती, दोन मागचीच आहेत ती. त्याला पण नाही रा. आहे का चाक त्याला पुढचं? नाही रा. नाही ना. आठवतले ते नानीचा खेळ कसा चाललाय बघा. आंघोळ केली, गन पावडर केलंय. दाखवते देव. कुठला देव दाखवते? जा तू बघ जा. मी बघते. कडन जाऊन पडची. जा. लांगडी काढली. हा काढली. तिथं डोळे पेस. होय, पाया पडतात ना. पाया पड. आत गेली पाया पड. कुठला देव आहे मामी हे मग? कुठला आहे? विठ्ठल बिरदेव. विठ्ठल बिरदेव आहे बघा. पडली का देवबापा? म्हणली का? म्हणली काय? काय म्हणली देवबापाला? पाणी आलं. कोण तर भिजवते पलीकडे तिकडे बस. होय, देवबापाला म्हणा चांगली बुद्धी दे, मला चांगली शाळा शिकू दे म्हणा. म्हणली का? आ मम्मी कुठलं नाही. कुत्रे येत नाही तर आता कुठले कुत्र्यावर बंगल्यावर जाऊन बसले तिकडे. कुठं गेले त्या बंगल्यावर जाऊन बसले. बसलं हा, तिथं. बंगल्यावर जाऊन बसले. मम्मी आता येत नाही कुठलं आता. आता येत नाही ना. मम्मी हा, त्याला पिकळच नाही ते टाकून गेले. काय केळ वे? ते केळाच्या रानातला मुरुम उचललाय. ह्या मुरुमात केळं आली ती. कुठं आहे ती? दिसते ती? हा, तोडले ती आहे. कशाला तोडले ती? असं जाऊ नको खाली. पायरी केली की खाली, पण इकडे मुरुम टाकले मुजली पायरी. होय, नारळाची झाडं बघ कशी आहे ती. हाय ती का? हा, कशाला? हा, नारळ आहे ते. इथं आहे घेऊ किती? इथं आहे का नाही? ओ, कुठं बघू आता? मम्मी हे मम्मी हे मम्मी करते सारखी. काय बघू ते? पाणी आले. होय. पाणी मम्मी केळी तोडली नाही. काय तोडली नाही ती? केळी तोडली नाही. तोडली होय. किती बडबड बडबड करते का? हा, तुझी बडबड काही खतमच होत नाही. मम्मी आज दाखवते त्याला घरात झोपते. झोपले का बघ जा. जाऊ दे मला. जा. आजी झोपले बघा इथं नव्या बंगल्यात जाऊन. हे म्हणते तुला आजी दाखवू का? इथं झोपली आतमध्ये. आजी जाऊन झोपली. आजीला काय नाही सुधरत. आपलं जेवण करायचं, झोपायचं, चहा प्यायचा, झोपायचं. तिचं चालूच आहे आपल्यासारखं. बोलत नाही पहिल्यासारखं, गप्पा मारत नाही असं. ती बी आजारी होती ना मध्ये, त्याच्यामुळं तेव्हापासून लसी झाले. चालू आहे बघा आमचा खेळ. इकडून उड्या मारती, तिकडून उड्या मारती, येते जाती खेळती. ते छोट्याचा आणलाय ट्रॅक्टर. भुंगा यायला लागला अगं इकडं. भुंगा यायला लागला इकडे. भुंगा काय लागलं? बस इथं सावली आहे इथं नारळाची, बरं वाटतं इथं बसायला. मम्मी थांब.
हम्म. मम्मी तिकडे खेळते. खेळ खेळ जा खेळ. तिकडे